नमस्कार, आपण पाहत आहात स्काय न्यूज टुडे. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वम मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदा भव. या देवीच्या स्तवनानं आजच्या या विशेष कार्यक्रमाची मला सुरुवात करावीशी वाटते. नवरात्रीचे अत्यंत पवित्र मंगलमय असे हे 9 दिवस. खूप उत्साह असतो, आनंद असतो. आणि या नवरात्रीच्या निमित्ताने स्काय न्यूज टुडेच्या माध्यमातून आम्ही जागर स्त्री शक्तीचा गाथा कर्तृत्वाची हा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत. आणि आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी अभिनेत्री नमिता टिकम या आपल्यासोबत आहेत. गेली 30 वर्ष हौशी रंगभूमीपासून त्यांचा सुरू झालेला हा प्रवास अभिनय क्षेत्रातला, त्यानंतर चित्रपट असेल, वेब सिरीज असेल, मालिका असेल, अशा विविध मैलाचे दगड त्यांनी पार केलेले आहेत. आज त्यांच्याशी आपण खास संवाद साधणार आहोत. ताई नमस्कार. नमस्कार. आज स्काय न्यूज टुडेच्या या विशेष सदरामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. ताई, असं म्हणतात की बालपणीचे सगळे सोयरे आठवणींना अजूनच झोंबती. या सर्वांनी विविध गुणांनी जशी घडविली तशीच घडली आयुष्याची ही घडी, वाहतो ही दुर्वांची जुडी असं म्हणतात. म्हणजेच काय, बालपणीचा काळ प्रत्येकाचा सुखाचा असतो, बरोबर, असं म्हणूया. बरोबर. पण असं असतं की प्रत्येकाचा सुखाचा असतोच असं नाही. काहींच्या जीवनात दुःख सुद्धा असतात, काहींच्या जीवनात सुख असतात. आम्हाला जाणून घ्यायचं आहे, तुमचं बालपण नेमकं कसं गेलं? सर्वप्रथम मी स्काय न्यूज टुडेचं तुमचे धन्यवाद मानते की तुम्ही आज इथपर्यंत आलात आणि आज माझी मुलाखत घेताय. बालपणीचे दिवस सुखाचे मानले तर सुखाचे असतात, नाही तर दुःखाचे. पण दुःख करत राहण्यापेक्षा आपण सुखाने जगायचं, आणि हे मी शिकले. कारण माझे बाबा मुंबईला, आम्ही BST मध्ये होते तेव्हा आम्ही 3 बहिणी आणि 1 भाऊ, आई बाबा. तर बाबांची नोकरी गेली म्हणजे बाबांचा पाय दुखायचा. डॉक्टरांनी सांगितलं की पाय काढा नाही तर नोकरी सोडा. मग बाबा म्हणाले ठीक आहे. मग त्याने नोकरी सोडली आणि आम्हाला घेऊन गावाला आले, म्हणजे सगळं बोजा बिस्तर गुंडाळून. म्हणजे आमची परिस्थिती नव्हती तशी, आपलं जगायचं म्हणून जगत होतो. मग बाबांनी इकडे सायकल स्टोअर घातला. नंतर आम्ही आता 3 बहिणी ना, मग ते एका बहिणीचं लग्न केलं ना, आणि 2 बहिणी आणि 1 भाऊ. मग भावाला शिकवलं आम्ही, कारण काय म्हटलं भाऊ शिकला तर कुठेतरी नोकरी करेल, म्हणून आम्ही दोघींनी पण त्याला शिकवण्यासाठी म्हणजे आम्ही माघार घेतली आणि आमचं शिक्षण कमीच झालं तसं. इकडे मुंबईवरून गावाला आलो तेव्हा 4थीतून मी 5वी तिकडे आली गावाला. 5वीत आलो तर इथे तारकर्लीच्या शाळेत, मग तिथे शिक्षण चालू झालं माझं 5वी पर्यंत. मग नंतर 5वी नंतर सोडलं, म्हणजे माझं शिक्षण कमी आहे, फक्त 5वी. म्हणजे इच्छा होती पण वाटत नाही तुमच्याकडे बघून. नाही, पण म्हणजे समजतं. मी आज फॉरेनरशी पण बोलू शकते. कारण कसं आहे म्हणजे मनात आणलं तर माणूस सगळं करू शकतो. मला असं काय वाटत नाही, पण कधीतरी असं प्रॉब्लेम येतो. पण तरी सुद्धा मी म्हणजे एक इच्छाशक्ती ना, त्याच्यावरती काय असेल तर थोडं थोडं असं वाचते आणि हा चला आहे हे असं असं करते. पण होतं ते, पण होते कमतरता कधीतरी होते, पण निभावून येते तसं काय नाही. आता काय म्हणजे बालपण तुमचं अतिशय गरिबीमध्ये गेलं असं, आणि तुमचं शिक्षण सुद्धा 5वी पर्यंतच झालं. 5वी पर्यंत. त्याच्यानंतर तुम्हाला शिकता आलं नाही घरच्या परिस्थितीमुळे असो. पण आता तुम्ही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहात. आज आम्हाला मोठ्या मोठ्या चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये तुम्ही दिसता. बरं. मग जीवनात असं ठरवलं होतं का बाबा नाही चित्रपटात काम करायचं, मालिकेत काम करायचं? जीवनाविषयी काही महत्वाकांक्षा होती का जीवनाची? ठरवलं असं नाही, म्हणजे शाळेत असताना बाई आमच्या मुलांना मारायच्या, तर मला असं राग यायचा की ह्या बाई काय सारखे सारखे मुलांना मारताय. म्हणजे मला पण मार बसायचा कधी कधी नाही आलं तर उत्तर. पण मी ठरवलं मग शिक्षिका व्हायचं आणि ह्या मुलांना असं मारायचं नाही, त्यांना समजावून सांगायचं. म्हणजे मला असं वाटलं की आपण झालं तर शिक्षिकाच व्हायचं, म्हणजे चांगलं शिकवायचं, फळ्यावर लिहायचं. बाबा नाही समजत तर त्याला समजावून सांगायचं, मारतात काय ह्या बाई. म्हणून माझी एक ती जिद्द होती की मी झाली तर शिक्षिका होणार. पण ते नाही झालं. म्हणजे शिक्षकांचं असं असतं छडी लागे छमछम विद्या गमगम, पण चुकीचं सुद्धा आहे. चुकीचंच आहे. मला असं वाटलेलं की मी शिक्षिका व्हावं, मस्तपैकी साडी बिडी नेसायची आणि मुलांना शिकवायचं सगळं. हे लहानपणापासून माझं स्वप्न होतं, पण ते नाही झालं. शिक्षिका होण्याचं स्वप्न होतं.
ताई, आता तुम्ही या क्षेत्रात कार्यरत आहात, त्याचबरोबर कला क्षेत्राबरोबर तुमचं पर्यटन व्यवसाय सुद्धा आहे. हो. मग या दोघांची सांगड कशी काय घालता? दोघांची सांगड घालताना खूप हालत होते. पण घरातली माणसं म्हणजे मिस्टर, मुलगा त्याने साथ दिली म्हणून आमचं चालायचं तसं. फक्त एकच बाई आम्ही कामाला ठेवली आणि बाकी सगळं जेवण वगैरे मी, मिस्टर मासे भाजायचं सगळं. असं म्हणजे मी जेवणाचं बघणार, तुम्ही मासे भाजा. मुलाला पण सांगितलं, "तू रूम लाव, हे कर." असं करून आम्हीच सगळं चालवायचो. तिथं 5-6 रूम होते. आता वाढल्यामुळे जरा जास्त झाल्यामुळे आता नाही जमत इतकं. मग आता कसं चालवायला वगैरे देतो. कारण मला कसं होतं ह्या ह्याच्यात राहिलं दिवाळीलाच पिक्चरचं शूटिंग, दिवाळीत सीरियलचं शूटिंग, हं. दिवाळीलाच नाटकं अशी म्हणजे ते चालू असायचं. मग माझं इकडे ह्या एका दगडावर पाय की त्या दगडावर हां, पाय म्हणजे दोन्हीचं दोन्हीकडे. हं. तरी मी इतकी वर्ष मी केलं. म्हणजे बरीच वर्ष केलं. हं. आता ह्या 4-5 वर्षातच मी हे हॉटेल हं. कोणाला तरी चालवायला वगैरे देते. नाहीतर त्याच्या आधी मी सगळं स्वतःच आम्ही करायचो. मग ते मला असं घरात पण कसं म्हणजे शेवटी कसं बोलायचे ना, "हां, तू हे सगळा धंदा टाकून तू जाते." पण आवड होती कुठेतरी. कारण आता आवड असली की चला, डान्स पण करायचा, नाटक पण करायचं, सीरियलला पण जायचं, असं मग हं. चालू होतं. कोणी बोलवलं तर नाही म्हणायचं नाही. चला, मी आहे, येते मी. बरोबर. आवड असली की आवड सवड असते. मिळते हां, आपल्याला. मग ती मग सवड तुम्ही काढायची मी. बरोबर. मग असं पर्यटकांना सुद्धा, "हो, आज जरा जेवण नाही, उद्या तुम्हाला देते." मग असं करून मी मग ते जायचे. मग ते म्हटलं काय नको असं नाही. मग आपण एक तर एक करूया म्हणून मग मी ते आता चालवायला वगैरे द्यायचं असं विषय करून. हां, मग मग माझा आता मी पूर्ण वेळ तिकडे देऊ शकते. म्हणून हां, आता बरोबर. सीरियल तुमच्या वगैरे कला क्षेत्रामध्ये तुम्ही देऊ कारण शकता. सीरियलला वगैरे कसं ते चालूच असतं वर्षभर किंवा काय. मग ते मध्ये-मध्ये गॅप असतो तेव्हा आपण घरातलं वगैरे बघू शकतो. पण ते एवढं सगळं नाही जमत म्हणून मग एका दगडावरच पाय ठेवून हां, शांत बरोबर, बरोबर. राहायचं. मग त्यामुळे आता नाव पण झालं हल्ली भरपूरच पिक्चर पण करायला मिळाले. हं. आता तुमच्या कुटुंबात कोण कोण असतं? कुटुंबात आता माझा मुलगा 2 मुलगे मला. हं. मिस्टर, मी आणि मुलाचं आता लग्न झालं मोठ्या. हं. त्याची बायको आणि एक नात झाली मला. म्हणजे अरे मी वाह! आता आजी पण झाले. आजी पण झालात. तर म्हणजे आता असं पूर्ण कुटुंब. हं. 12वी झालाय धाकटा मुलगा. तो आता बघूया त्याचं काय स्वतःचं काय करेल आता फ्युचरमध्ये. अ, चालेल. ताई, आता म्हणजे आता तुमचं असं परिवार आहे, आनंदमय वातावरण जीवन आहे, हो. सध्या चाललंय सगळं म्हणजे ठीक. निखळ आनंदाची तुमची नेमकी कल्पना काय आहे? काय निखळ सांगाल? आनंद म्हणजे म्हणजे कोणत्या बाबतीत असं? म्हणजे कला क्षेत्रातील हां, असेल हां. किंवा तुमच्या व्यवसायातील असेल. कला म्हणजे क्षेत्रात आनंद ना कशा कोणत्या गोष्टीत वाटतो? हां, आनंद म्हणजे बाबा कोणी तारीफ केली आपली. नाटकात सुद्धा आपण एखादा डायलॉग म्हटला आणि टाळ्या पडल्या तर खूप बरं वाटतं. हां. तसंच म्हणजे पर्यटन व्यवसायात आपण जेवण केलं, ते आवडलं तर त्यांनी बाबा तारीफ केली तर ते पण छान वाटतं. आता आमचे बरेच कस्टमर म्हणजे कोल्हापूर, हं. मुंबई, पुणा, केरळपासून लोकं येतात. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियापासून पण येतात. तर ती लोकं आल्यानंतर परत नेक्स्ट टाईम म्हणजे 4-5 वर्षांनी किंवा 2-3 वर्षांनी ती सांगतात, "तुम्ही ते अमुक केलेलं बघा. हां. बटाटा पोहे केलेले किंवा मेथीची भाजी केलेली. ती आम्हाला परत द्या ना. काय अरे मस्त वाह! आमची अजून चव गेली नाही तोंडाची." क्या बात आहे! म्हणजे त्यावेळी तुम्ही इतकं बरं उत्तम वाटतं की हां. उत्तम गृहिणी सुद्धा आहात. हो. म्हणजे चांगलं जेवण सुद्धा तुम्ही हां. बनवू मग शकता. ती मेथीची भाजी हां. वगैरे मग ते सांगतात, "आम्ही तशी मेथीची भाजी अजूनपर्यंत खाल्ली नाही." वाह! म्हणजे बिन पाण्याची हं. अशी मस्तपैकी भाजी त्यांना ती म्हणजे ते एक केरळातून आलेले, पण तेव्हा आमचे रूम असे 4-5च रूम होते, पण एसी वगैरे रूम नव्हते. आणि आम्हाला असं भाडं आलेलं ते आम्ही घेतलं. त्यांना वाटलं की एसी रूम असणार. ते आले ते म्हणाले, आम्हाला एसी रूम हवं." तर मी म्हटलं, "आमच्याकडे एसी नाही रूम आहे." तर ते म्हणाले, "नाही, नाही, आम्ही इथे राहू शकत नाही." म्हणजे हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये बोलत होते. तर मी म्हटलं, सर आता आमच्याकडे नाही आहेत. तुम्ही दुसरीकडे बघा. पण मी जेवण बनवलंय. तुम्ही ऑर्डर दिलात, मी जेवण बनवलं आणि मी त्यांना जेवण म्हटलं, "जेवा आणि मग तुम्ही जा." ते जाम चिडलेले. हं. जेवायच्या पण मूडमध्ये नव्हते. हं. पण मी मिस्टरांना मी म्हटलं, "शांत राहा. त्यांना एसी हवं ते जाऊ दे दुसरीकडे." पण मी म्हटलं, "सर जेवण केलंय ते जेवा अरे आणि वाह! मग तुम्ही जा. मला पैसे नाही दिलेत तरी चालेल." क्या बात! तर ते म्हणाले म्हणजे असं मी जरा आवाज चढवल्यावर ते स्टॉप झाले म्हणजे चिडायचे वगैरे. हं. आणि जेवायला बसले. म्हणजे तेव्हा काय आमचं एवढं नव्हतं. खाली आम्ही त्यांना घेतलं. समुद्र किनाऱ्यावर टेबल वगैरे लावलं हं. आणि त्यांना बसवलं तिथे आणि त्यांना जेवण वगैरे मी वाढलं. ते म्हणजे व्हेजच जेवणार होते. मग डाळ केलेली, वरण-भात, मेथीची भाजी, वाटाण्याची भाजी वगैरे सगळं आणि त्यांना मी ते दिलं आणि
तिथे आम्ही इथे लांबच असे होतो, त्यांना ते सगळं दिलं जेवण वगैरे. हं. आणि म्हणजे बाबा चिडले आहेत ना. हो, बरोबर. हां. मग ते जेवले वगैरे. आणि जेवण अर्ध झालं आणि तिकडून मला हात कम कम हं, कम कम. तर हं. मी म्हटलं ते बोलवतायत मला. मी म्हटले बघ हां, चिडाबिडा नको. तर मी म्हटलं नाही चिडत आणि मी गेली. तर मला ते ये मेथी की भाजी किसने बनाई? हं. तर मी बोलले मी. काय झालं सर? मला वाटलं काय झालं की काय म्हटलं. अरे देवा म्हटलं. माती-बिती चरचरली की काय असं मला वाटलं. आता मी मराठी बोलतो. आयुष्यात मी ही अशी भाजी खाल्ली नाही. काय सांगताय? आणि माझी मिसेस हं. ती एवढी छान कूक आहे, पण तिने सांगितलं ह्या भाजीला 1001 मत म्हणून. क्या बात है! मला सांगितलं. आणि मला म्हणाले, "ही भाजी आणखी आहे काय?" तर मी म्हटलं, "हां." मी मग सगळी टोपातली होती तेवढी त्यांना नेऊन दिली भाजी. ती सगळी भाजी त्यांनी खाल्ली. हं. म्हणजे अक्षरशः भातात मिसळून ती भाजी खाल्ली. आणि मी मग ते सगळी भांडी वगैरे घेतली आणि यायला निघाले. मग "का थांबा, थांबा" म्हणून. मी म्हटलं, "काय आलं?" तर मला त्याने ₹1000 काढून दिले. ₹1000 ये ले लो. हं. तर मी म्हटलं, "नाही बिल तुम्हाला देणार आहे ते." ते "नाही बिल नाही, हे माझ्याकडून तुम्हाला बक्षीस." वाह! तर मी म्हटलं 1000 म्हणजे त्यावेळी आमचं स्टार्ट झालेलं म्हणजे 2008 एक 2008 मधली ही गोष्ट. आणि मला ₹1000 त्या माणसाने टिप दिली ती. आणि मी सांगितलं, "नको सर, ते तुम्ही जेवणातले मग द्या" म्हणून. तर मला म्हणाले, "नाही, नाही, 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 हे आम्ही स्वखुशीने हं. आम्ही आज आयुष्यात पहिली अशी इतकी भाजी चांगली खाल्ली." भाजी खाल्लेली आहे. आणि ते मला 1000 ते तसेच मी ठेवले अजूनपर्यंत. वाह! वाह! म्हणजे म्हणजे मग ही पहिलंच पोच असं मला दिले ते पैसे ना त्यांनी. हां, ही खरी हां, पोचपावती. आणि ताई, जेवण जेवण बनवणं ही कला आहे बरोबर. आणि ती चव प्रत्येकाच्या हाताला येत नाही. नाही. त्यासाठी त्या अन्नपूर्णेची बरोबर. कृपा सुद्धा असावी खूप, लागते खूप. आणि ती तुमच्यावरती आहेच. आणि रंगदेवतेची सुद्धा तुमच्यावरती हो, कृपा आहे, खूप आहे. भरपूर म्हणजे कृपा आहे. मी तर अक्षरशः म्हणते, की सगळ्या म्हणजे मी जेवढे माझ्या मैत्रिणी किंवा जेवढ्या लेडीज माझ्या ओळखीच्या आहेत ना, हं, म्हणजे असं मनात म्हणते, की सगळ्यांपेक्षा मला रंगदेवतेने खूप साथ दिली. खूप म्हणजे खूप. खरी मी गोष्ट आहे. अक्षरशः ऋणी आहे हं. तिची. आणि तिच्यामुळे आज मी म्हणजे इतकं नावलौकिक मिळवलं, इतकं नावलौकिक. मी तिला कधीच विसरू शकत नाही, रंगदेवतेला तर. आता नाट्यक्षेत्रात तुम्ही आहात. हं. मग एखादा असा संस्मरणीय प्रसंग आठवतोय का? जो तुम्ही कधी विसरू शकत नाही असा एखादा? नाट्यक्षेत्रात म्हणजे आनंदी की दुःखी? कोणताही, कोणता? आनंदी असेल, दुःखी असेल, की तुम्ही ते विसरू शकत नाही? नाही विसरू शकत नाही म्हणजे आनंदी सांगते तुम्हाला. कारण 1998 मध्ये आमचं जय जय गौरी शंकर म्हणून नाटक होतं. ते हं, आमचं दिल्लीला गेलं. कलेश्वर नाट्य मंडळचं, नेरूर, हं. आपल्या कुडाळचे. म्हणजे त्यांचे 15 प्रयोग झाले इथे गावाला नंतर. पण पहिलं जेव्हा त्यांनी दिल्लीसाठी म्हणून आम्हाला सांगितलं, की दिल्लीला न्यायचं आहे स्पर्धेला. हां. तर माझी बहीण आणि मी दोघांना आम्हाला त्यांनी ठरवलं. ते आलेले माझ्याकडे पार्वतीच्या रोलला. पण मी त्यावेळी बारीक होती ना. पण पार्वती जरा त्यांना जया गोरे म्हणून आहेत ना, त्यांच्यासाठी पार्वती जराशी जाड हवी होती. तर मी त्यावेळी बारीक होती. तर मला म्हणाले, "अरे बापरे! तुम्हाला तो रोल द्यायचा होता पार्वतीचा. तर तुम्ही सूट नाही त्या रोलला." हां. तर मी म्हटलं, "ठीक आहे, दुसरा रोल बघा." दुसरा विजया म्हणून म्हणजे नंदीची आणि ती शृंगी त्यांची ती अशी हे सेविकाच दाखवलेली. तर मी म्हटलं, "चालेल, विजयाचा रोल मी करेन. मला काही फरक नाही पडत. हं. करायचं काय हो, शेवटी बरोबर. डान्स आणि गाणी होती." तर म्हटलं, "ठीक आहे, मला आवडलं, मी करेन." हं. आणि मग ताईला आमच्या जबरदस्ती त्यांनी तो रोल दिला. ताईने पण तो चांगला केला. निर्मला टीका. हां, निर्मला टिकाव. हं. आणि झालं त्याचं सगळं आमचं ठरलं. 8 दिवस रिहर्सल. मी 8 दिवस कोणाला रिहर्सल दिली नाही आयुष्यात. हं. एकच दिवस किंवा हां, नाटका दिवशी. बरोबर. मी 8 दिवस कोणाला दिले नाही. पण त्या स्पर्धेच्या नाटकासाठी दिल्लीला जाणार म्हणून 8 दिवस मी त्यांना रिहर्सल दिली. 8 दिवस आपली संगीत रिहर्सल आणि 8 दिवस प्रोज रिहर्सल अशी करून आम्ही ते केलं आणि झालं. मग त्यांची गाणी वगैरे होते. तर त्याच्यात दिग्गज गायक जया गोरे, त्याच्यानंतर प्रशांत धोंड सर, हां, ते प्रशांत. हं. विशारद आहेत हो, आपले. कीर्तनकार वगैरे. हो, हो. हां. आणि त्यांनी ते आणि जया गोरे ह्या दोघांनी मला मला तर गाणी वगैरे तसं काही जास्त नाही जमायची. पण आवड होती गाण्याची. मला शिकायची होती. पण तसं शिक्षण नाही. आपली परिस्थिती पण नाही हं. आणि शिकायची आवड होती पण नाही. इथे तसे कोण नाही शिकवणारे जास्त. भालचंद्र केळुसकर एक होते. हो. पण ते कसं त्यांची ड्युटी असायची ना हं. हॉस्पिटलला. हो, मग हो. आमच्या वेळेला मी तर सतत बाहेर. मग मला ते शिक्षण घेता पण आलं नाही. नंतर मला दुसरं संगीत दिलं कृष्णा पवार सरांनी. कृष्णा पवार. हां, हां. त्यांनी पण मला बघितलं तेव्हा ते म्हणाले, "अरे हा काय गाताला पोरगा एवढासा?" हं. वडिलांना त्याने, "हे कोण आणले नी हा बारीकसा?" तर ते म्हणाले, "अरे, तर बारीका मग त्याच्यात जाऊ नको. मूर्ती लहान असली तरी कीर्ती महान असता."
असं ते म्हणाले वडील, पण माझं त्यांनी आवाज पण ऐकला नव्हता त्यावेळी हम्म. वडिलांनी. हा. पण त्यांना विश्वास की मी हे करणार. हा. आणि फरार नाटक होतं तेव्हा कृष्णा पवारांनी मला संगीत दिलं. आणि मग जेव्हा गाणी झाली आणि गाणी झाली ना त्यांची, ते म्हणतात बरं आवाज आहे तुझं, पण जरा रियाज कर. तर मी म्हटलं समुद्र हा ना, ते जाऊन आ करायचा पहाटे उठून. तर मी म्हटलं हा हे काय सांगतात, म्हणजे मला काय माहित नव्हतं एवढे मोठे म्हणजे हा. संगीतकार वगैरे आहेत हा. कृष्णा पवार. हो, हो. मी आपलं तेव्हा बालिशच वय ना. तर मी म्हटलं हा ठीक आहे. आणि मी आपली गाणी वगैरे माझी सगळी पाठ केली. पाठांतर व्हाय. मी म्हटलं हो सर करते. आणि पाठ वगैरे केली. अक्षरशः चालत जायचे आम्ही 5 किलोमीटर आणि परत चालत येऊन रिहर्सल करायचो. म्हणजे त्यांच्याकडे ते यायचे नाही संगीत शिकवायला. तिकडे त्यांच्याकडे जायचं. वापोलीला तिकडे. असं ते आम्ही कुडाळवरून तिथे चालत चालत जायचो. तेव्हा गाड्या वगैरे नाही. माझे बाबा आणि मी. आणि मग ते संगीत वगैरे झालं. आणि नाटकात जेव्हा ते गाणी चालू झाली ना, तर मला वन्स मोर आणि बक्षिसावर बक्षिसं. वा. त्याबरोबर त्यांनी सांगितलं, "ह्या पोरग्या भारीच हा म्हणता." ह्यानी म्हणता स्टेजवर म्हणता रंगभूमी आपलं काबीज केलेलं आहे म्हणता तिने. ह्यानी हा. भारीच म्हणता. आणि मग एवढे पैसे बक्षीस मिळालं. म्हणजे त्यावेळी कसं 10-20, ₹10-20 तिकडे शेतकरी लोक ना, म्हणजे 10-20, 50 कोणी मोठं 50 असं करून मला ती बक्षिसं मिळायची. मग ते म्हणतात भारी. तर ते झालं. आणि तेच नाटक 22 वर्षांनी मला कृष्णा पवार भेटले. 22 का 20 वर्षांनी. तर त्यांना मी त्याच फरार नाटक दुसऱ्या गावात होतं, दुसऱ्या लोकांचं. आणि त्यांना मी ते आल्याबरोबर कृष्णा पवार म्हटलं, "तुमची माझ्या चाली लक्षात आहेत." आणि मी म्हटल्यावर ते म्हणतात, "अरे बापरे! झाली किती वर्ष गो आणि आता तुझ्या लक्षात आहे अजून?" मी म्हटलं, "हो." आणि त्यांना मी ती चाल म्हणून दाखवली. म्हणतात, "फास्टरच तू" म्हणता. आणि नंतर मग ते त्यांचं काहीतरी आजारपणात ते हे झाले नंतर. आता नाही येत आहे. पण त्यांनी सांगितलं, "भारी बाबा." हात असे जोडले नाही आणि नंतर, "भारी तू" म्हणता. आणि ते झालं. आणि दिल्लीला मग आम्ही ज्यावेळी रिहर्सल वगैरे झाली आणि दिल्लीला आम्ही प्रयोगाला गेलो. तिकडे दिल्लीला फर्स्ट प्रयोग होता आमचा. तर जाताना वगैरे सगळे म्हणजे कसं मोठा रोल कोण असेल त्याला जास्त हो, किंमत असते ना. म्हणजे बरोबर. ताईचा मोठा रोल. आणि मला असे परचुटन रोल म्हणून चल. म्हणजे जास्त कोण सहाय्यक नाही. अभिनेत्री म्हणून. सहाय्यक अभिनेत्री. मग जास्त नाही. तर ताईला कसं आलं डान्स आणि ताईचं हे गाणं असं तिला जमत नव्हतं जाड असल्यामुळे. मग त्यांनी सांगितलं की सहगायिका हिला करा. आणि ते सावज माझं गवसलं ना हो, गाणं. हो, बरोबर. मग सावज ते माझं गाणं गवसलं. मला त्यांनी म्हणजे मी त्याचा रियाज केला आणि ते लकेरी मला धोंड सर आणि जया गोरे सरांनी मला शिकवल्या आणि आम्ही गेलो. दिल्लीला जाईपर्यंत जाताना एक बेळगावला ना, म्हणजे त्यावेळी बेळगाववरून ट्रेनने जायचं. मग तिथे एक चिमणी पडलेली होती खाली, अशी रक्ताच्या थारोळ्या. तर मला असं पशुपक्षी पडले की असं त्रास व्हायचा. तर मी पडल्याबरोबर तिला मी उचललं आणि माझ्याकडे सफेद रुमाल होता. तो घेतला आणि तिला असं ते ढाकून मग तिला हे केलं, पाणी वगैरे पाजलं. ताई मला म्हणते, "काय खयच्या म्हणजे पक्षाला कुठच्या घेते आणि हे करतं. जायतो आता आपण दिल्लीला आणि तू काय?" तर तो पक्षीला अक्षरशः त्याला मी ऊब वगैरे दिली आणि थोड्या वेळाने ती उडून गेली चिमणी मस्त. म्हणजे तिचा आशीर्वाद पण मला लागला असेल. आणि दिल्लीला मला फर्स्ट प्राइज मिळालं सहगायिकेचं. आणि आमच्या जया गोरे सरांना मिळालं फर्स्ट गायक म्हणून. शंकराचा रोल ते 1 नंबर करत होते. आणि नाटकाला 1 नंबर. असे आमचे 4 आणि नेपथ्याचं म्हणजे कैलास पर्वत ते कुडाळचे आमचे सद्गुरू म्युझिकल बघा ते आहेत. त्यांनी ते सगळं सिनेरी केलेली कैलास पर्वतची आणि त्यांना 1 नंबर नेपथ्य म्हणजे 4 बक्षिसं कोकणात आली दिल्लीवरून. साधारणतः किती सालची गोष्ट? 1998 मध्ये. 1998 सालच्या गोष्टी. आणि आम्ही म्हणजे आयुष्यात माझं दुःख काय झालं माहितीये, रजनी जोशी परीक्षक होत्या आणि त्यांच्या हस्ते पारितोषिक होतं. आणि जेव्हा मी गाणं म्हणायला घेतलं ना, तेव्हा ते लोक त्यांनी लगेच पाठवलं, "कोण म्हणतंय?" म्हणजे त्यांनी रेकॉर्ड लावलाय का बघा. तर ती परीक्षक उठून आतमध्ये येऊन बघतायत आणि गाणं चालू आहे सावज माझं गवसलं. तर मी पाठी कोणाला म्हणून बघायला गेली. तर ते मला म्हणतात, "गा गा." आणि मग त्यांनी येऊन सांगितलं की गाते म्हणून लेडीज एक म्हणून. मग त्यावेळीच कोणतरी म्हणालं, "मस्त गाता रे त्या पोरग्या." म्हणजे आमच्या ह्याच्यात मस्तच गाता. म्हणजे रत्नागिरीचे वगैरे असे बरेच लोक होते, गोवा, रत्नागिरी. आणि आमचं ते नाटक छान झालं आणि 4 बक्षिसं आली आणि आम्ही कुडाळला आलो. कुडाळला आल्याबरोबर कळलं की 4 बक्षिसं आली. तर मला त्यांनी असं हे करून ठेवलं, सांगितलं नाही. आणि मग त्यावेळी कसं फोन ह्याच्यावर होते ते आपले साधे फोन ना. हो, बरोबर. लँडलाईन वगैरे. लँडलाईनवर. तर ते आम्हाला फोन आला की असं
तर मला म्हणतात बक्षीस मिळाला. तर मी म्हटलं नाटकाला ना. आम्हाला काय, मला वाटलं नव्हतं की मला, तुम्हाला कारण मेन अभिनेत्री बाजूला हो, आहे ना, बरोबर. मला काय मिळणार. हं. तर माझं प्रिय करा नसे हा छंद भला आणि सावज माझं गवस. तर सावज माझं गवसल्या गाण्याला फर्स्ट प्राइज सहगायिकेचं वाह! नमिता नारायण टिकम. क्या बात म्हणजे त्यावेळी वडिलांचं नाव होतं ना, आणि हं, आता हो. मी गावकर. मग बरोबर. ते मला बक्षीस मिळालं. हं. तो सगळ्यात आयुष्यातला अगदी आनंदाचा क्षण. आनंदाचा आणि धन्यतेचा क्षण खूप. म्हणायला हरकत नाही आणि तुमच्यासाठी. ते बक्षीस आणून हं. मला जेव्हा मी आलं ना दिल्लीवरून, बातमी पहिली आली, पण बक्षीस आमची लेट आली. पैसे, बक्षीस लेट आले आमचे. आणि ते सगळं महापुरुष मंदिर आमचं तारकर्लीचं, तिथे नेऊन ते ठेवलं बक्षीस. म्हणजे सगळ्या लोकांना दाखवायला. नाही, पण ही मोठी गोष्ट आहे हां. की शास्त्रशुद्ध गायनाचं तुम्ही प्रशिक्षण हां, न घेता न घेता. सुद्धा खूप. आज दिल्ली सारख्या ठिकाणी फर्स्ट प्रथम प्राइज. क्रमांकाचं पारितोषिक मिळू शकतं. ही म्हणजे खरंच मोठी गोष्ट आहे. पहिलं अभिमानाची गोष्ट आहे. खूप. पण त्यावेळी कोणी तारीफ सुद्धा म्हणजे केली हे नाही साधं. तुमच्यात हो, गुण हो. आहेत ते उपजतच आहेत हो. असं म्हणायला हरकत नाही. संगीत तुमच्या आतमध्ये उपजत आहे असं बरं. म्हणायला हरकत नाही. आणि खूप आवड मला हं. संगीताची. पण ताई मला सांगा, आता तुम्ही 30 वर्षाच्या या तुमच्या कारकिर्दीमध्ये प्रदीर्घ अशी कारकीर्द हो. आहे. यामध्ये भरपूर तुम्ही नाटकं केली हो, असतील. 5,000 पेक्षा पूर्ण खूप 5,000 झाले. पेक्षा क्या बात आहे. म्हणजे मला आता मी असं लिहून ठेवलेल्या त्या वया पण अशा हां. वाळवी वगैरे लावून खराब झाल्या. कारण खूप लिहून किती वर्ष झाली आता. मग याच्यातलं सगळ्यात आवडतं असं नाटक तुमचं कोणतं आहे? आवडतं नाटक म्हणजे हं. बाळ कोलटकरांचं वाहतोय दुर्वांची जोडी. वाहतोय दुर्वांची जोडी. ते नाटक म्हणजे मी जगले नाटक. असं मला वाटलेलं की बाळ कोलटकरांनी ते नाटक माझ्यावरच लिहिलं. कारण मी अक्षरशः त्या नाटकाला ना, ती तुळशीकडे बसून ताई रांगोळी घालते दिवाळीच्या दिवशी, आणि ती आईची आठवण काढते. ती तुळस म्हणजे तिची आई असते. त्या तुळशीबरोबर ती बोलत असते. हां. आणि ते सगळं जगले मी. अक्षरशः ना, म्हणजे एक आमचे भरपूर प्रयोग झाले माझे. म्हणजे तरळ्यातलं वगैरे ना, ते नाटक आम्ही बापरडे वगैरे, तर बापरड्याला त्यांनी मेमध्ये नाटक आमचं मागवलेलं. तर आम्ही गेलो आणि तिकडे ते नाटक स्टार्ट झालं, आणि ती आई तुळशीकडे रांगोळी काढून रडत बसली आहे ना, तर पाऊस इतका आला, तर ते पावसात मी भिजत होती. पण ते गाणं सगळं चालूच होतं. हं. आणि फक्त प्राजक्तावाडी प्राजक्ताबाई. म्हणजे ती एवढीशी होती. हं. तर ती फक्त एक प्रेक्षक अशी बसून होती. पण इतकं पाणी, पाऊस, आणि त्याच्यात सगळी उठून गेली. पण आम्ही दोघं, मी नाटक करत होती आणि ती बघत होती. म्हणजे माझी आता ते म्हणजे आता ह्याच्यामध्ये आहे, आपल्या पारूमध्ये आहे. हो, हो. वेतोबाब होते, आम्ही बरोबर. एकत्र काम केलं. रात्रीचे खेळ पण चालले ती मध्ये अजून असं झालं. सांगते, मी ताई मला इतकी आवडायची की ताई इतकी छान दिसायची, मी हं. ताईकडे बघत राहायची. वाह! वाह! आणि ती माझी प्रेक्षक होती. हं. म्हणजे ती बघत होती. मग तिला शेवटी उठवलं, "ए चला पाऊस आलाय." मग पाऊस थांबल्याच्या नंतर आम्ही परत नाटक स्टार्ट केलं. पण मी पूर्ण भिजली होती. इतकं पावसात ते म्हणजे चिमू. नाटकच चालू होतं. हां, पण हां. खूप नाटक मला आवडतं. हं. म्हणजे मनापासून मी त्यात रोल करते. म्हणजे झोपेतून उठून सांगितलं, "ए चल हे नाटक कर." आणि तसं एक लावणी भुलली अभंगाला म्हणून. हां, ते डान्सचं नाटक आहे. हं. पण डान्स आहे, त्याच्यानंतर गायन आहे त्याच्यात. हं. त्याच्यानंतर त्याच्यात जे म्हणजे अभिनयाला इतका चान्स आहे, की ती गंगा म्हणून आहे. तिचं जे आयुष्य आहे त्या नाटकात, लावणी भुलली अभंगाला, मस्त. आणि ते इतकं बरं वाटतं. एक स्टेप, म्हणजे तिच्या आयुष्यात काय होतं ते. ते नाटक मला खूप आवडते. म्हणजे करायला म्हणून किंवा जगायला म्हणून. बरोबर, बरोबर. कोणी सांगितलं तर ती 2 नाटकं मी परत आवडीने करीन. म्हणजे पटकन मला बाबा जरी बरं नसलं तरी उभं राहून करीन. खूप आवडतं मला ती ही 2 मनापासून. नाटकं तुमच्या हो. म्हणजे सगळ्यात जास्त खूप, अत्यंत आवडीची खूप नाटकं आवडतं. म्हणायला हरकत नाही. आता चित्रपटात सुद्धा तुम्ही भरपूर काम केलंय. हो. मालिकांमधून सुद्धा भरपूर हो. काम केलं. आम्हाला दिसतात झी मराठीवर सारख्या बरं. मालिकांमध्ये. आवडती मालिका कोणती आणि आवडता चित्रपट कोणता? आवडती मालिका तुम्ही ना, अभिनय केलेला. मला वेतोबा मधली माझी खाष्ट सासू खूप आवडली. म्हणजे मला म्हणजे बरी जगता आली अशी. हं. एक रोल मला असा दिला, अचानक माहित पण नव्हतं. त्याने सांगितलं पण नाही, हा असा रोल आहे तुमचा काय. डायरेक्ट आम्हाला उभं केलं. आम्ही म्हटलं एका दिवसाचं काम असेल, आणि मग झालं. तर तेव्हा सांगितलं की ती खाष्ट सासू आहे. मला तो खाष्ट रोल असा आवडतो करायला. मुळात मी तशी नाहीये, पण हां, आवडतो हां. रोल. कारण मला सूट होतो तो रोल. हं. एक डोळे वगैरे मोठे करून किंवा बोलणं वगैरे. आणि तो लोकांनी सांगते काय 5 एपिसोड झाले, आणि मुंबईवरून वगैरे मला इथून मालवणमधून मुलाखतीसाठी लोकं यायला लागली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की तो रोल लोकांपर्यंत पोहोचला म्हणून. हं. छान झाला रोल तो. आणि म्हणजे सुनील भोसले आणि निलेश मयेकर यांनी मला तो रोल दिला. हं. म्हणजे त्यांनी विश्वास दाखवून रोल दिला. त्यांनी पिकोलो बघितला माझा. हां. त्याच्यातला तो खाष्ट अभिनय बघितलेला निलेश मयेकरांनी. ओके.
मग त्यांनी तिथेच ठरवलं वाटतं मला, म्हणजे मला काय सांगितलं नाही, आमच्या सरांना ते म्हणत होते छान आहे, कोण आहे ही म्हणून. तेव्हा त्यांनी सांगितलं की तारकर्लीवरची आहे म्हणून, सिंधुदुर्गातली. तर म्हणे हा, मग ते म्हणाले नेक्स्ट प्रोजेक्ट मध्ये हे ओके असणार म्हणून. ओके. मग त्यांनी तो एवढा मोठा रोल मला दिला, बराच मोठा रोल होता तरी. तरी म्हणजे ती आता वेतोबा संपली म्हणून, पण लोक अजून मला खाष्ट सासू म्हणून ओळखतात. ओळखतात, बरोबर, ती तुमची ओळख झालेली आहे. हो. आणि चित्रपट? चित्रपट माझा आवडता चित्रपट तसं बाळागाव कशी अंगाई, हा. कारण तो आवडतो. म्हणजे मला तो डान्स आहे ना, हम्म. अरे मनमोहन, अरे हा, मनमोहना. आशा काळे. हो. ती आशा काळे माझी आवडती होती त्यावेळी. त्यावेळी तो मी जवळजवळ 5-6 वेळा तरी बघितला चित्रपट, खूप आवडला तो मला. अभिनयात प्रेरणास्थान म्हणून तुम्ही कोणाकडे बघता? अभिनयात म्हणजे बाबा हा, हम्म. ही माझी प्रेरणास्थान आहे, म्हणजे मला याच्यासारखं व्हायचं होतं, किंवा असं मला यायला पाहिजे असं वाटतं ना म्हणजे प्रत्येकाला. डान्स मध्ये मी जास्त करून श्रीदेवी मला आवडते. श्रीदेवी, माधुरी दीक्षित, ह्या दोन ह्यांच्या मी डान्स मध्ये. आणि अभिनय पण श्रीदेवी छान करायची, म्हणजे चुलबुला करायची किंवा सिरियस पण चांगले करायची. दोघी छान मला आवडतात ते दोघी पण. म्हणजे अजून पण बघितलं तरी त्या दोघी जास्त करून, म्हणजे त्यांचे फोटो पण अजूनपर्यंत मी जपून ठेवले. जास्त श्रीदेवीचे, कारण जास्त श्रीदेवी तुम्हाला आवडते. कारण तिच्या त्या मेरे हाथों में नौ नौ चुडी आहे त्या गाण्याने मला भरपूर यश दिलं. कारण मी जवळजवळ वन्स मोर माझे 14 वेळा वन्स मोर झाले, आणि मला 1000 रुपये अरे वा. मिळालेले केरवड्याला, हा. महादेवचं केरवडे, महादेवाचे केरवडे, त्यावेळी त्या गाण्यावर. म्हणजे माणगाव हा, साईड माणगावला. साईडला. हा, हो तर बरोबर. मेरे हाथों में नौ नौ चुडी हम्म. आहे हा. त्या गाण्याला. ताई, या क्षेत्रात अनेक वर्ष तुम्ही कार्यरत आहात, पण एक दिशा दाखवणारा कोणतरी अस्सल वाटाड्या असावा लागतो ना. बरोबर. मग तुम्ही तुमच्या जीवनावर प्रकाश टाकणारी अशी कोणी एखादी व्यक्ती आहे का, की त्याची आठवण या मुलाखतीच्या दरम्यान आपण करू इच्छिता? म्हणजे मला असे अभिनय करायचं असं कधी स्वप्नात पण नव्हतं. डान्स माझा आवडता होता. बाबा आमचे नेहमी मला डान्सला हा कर कर, त्यांना आवडायचं खूप. मी 14 गाण्यांवर नाचायचे, श्रीदेवीच्या, जयाप्रदाच्या, मवाली वगैरे पिक्चरच्या. म्हणजे मुंबईला असताना माझी एक मैत्रीण होती मेघा म्हणून, ती आणि मी. मग तिला ते श्रीदेवी, मला जयाप्रदा असं ठरवायचे, किंवा मला श्रीदेवी एकदा. म्हणजे कोण जास्त नाचतं ते, म्हणजे 14 गाण्यावर आम्ही कंटिन्यू नाचायचो. म्हणजे इतका स्टॅमिना होता त्यावेळी आमचा. आणि बाबांनी म्हणजे सहकार्य खूप केलं मला. नाटकाला सुद्धा आम्ही जायचो एवढे लांब लांब, तर बाबा माझे बरोबर असायचे माझ्या. म्हणजे आम्ही चालत 7-7, 8-8 किलोमीटर गेलोय. म्हणजे दोडामार्गवरून तिकडे भेडशीला असं चालत जायचं. तेव्हा गाड्या वगैरे काय नव्हत्या. गाड्या म्हणजे त्या कशा पहाटे 1 असली तर, नाहीतर संध्याकाळी. मग ते मधल्या पिरियड मध्ये गाडी नाही, मग आम्ही चालत दोडामार्गला उतरायचं आणि भेडशीला चालत जायचं. म्हणजे ते सगळं डोंगर करत जायचं. म्हणजे चालणं खूप होतं त्यावेळी. म्हणजे म्हणतात ना पाठीवर बरोबर, ही साधनं नव्हती इतर काही. आता काय झालं, आता इझी लगेच मोटरसायकल चला, आणि गाडी त्यामुळे काय वाटत नाही त्यांना. पण आम्ही जे कष्ट काढले ना, म्हणजे, आणि त्यावेळी बिदागी सुद्धा, म्हणजे मी तर 150 रुपये मला पहिले मिळाले तारकर्लीवरचे, नंतर 250 मला देवबागचे मिळाले, त्याच्यानंतर 300, 400, 500, आणि जेव्हा मी गोव्यात गेले तेव्हा 800 पासून आता मी 8000 पर्यंत मी, म्हणजे आता सध्या मी 8000 पर्यंत घेऊ शकते, म्हणजे इतकं. बरोबर. तर म्हणजे असं वाढत गेलं. पण आताच्या जे लेडीज आहेत त्यांना इझी मोटरसायकल, चला आले घेऊन गेले. म्हणजे तसं नाही, आम्ही जगलो ना ते, म्हणजे प्रवास करून, तिथे जाऊन रिहर्सल करून, गाणी म्हणून, नाटक करून, मग परत सकाळी परत चाला. म्हणजे पहाटे 6ला 5:30ला गाडी, मग परत तिथून तितकं चालत यायचं आणि परत जायचं. खूप हाल होते. आणि त्यावेळी मला सांगायचं की सोशल मीडिया सुद्धा नव्हता. म्हणजे आज कसं आहे, आज तुम्ही एखादं नाटक केलं, आज एखादा काही भूमिका केली की तुम्ही लगेच प्रसिद्ध होता. प्रसिद्ध पण होता. त्यावेळेस ती तशी साधनं नव्हती, पण ती खरंच कठीण परिस्थिती होती. पण तसं म्हणायला गेलात ना, तर आज मी म्हणजे इथले कोणी जरी तिकडे गेले, आता मालवणचे ग्रुप आहेत आमचे, ताई वगैरे आमचे काम करते त्यांच्यामध्ये, त्यांचं नाटक कुठे गेलं
तरी ते लोक, तिकडची लोक मला विचारतात, अरे ती नमिता टिकम, ते हं. आमच्याकडे किती नाटकं केले आहेत. हा, हा. मग हे लोक म्हणतात ही इथे येऊन गेली, म्हणजे हा. हे लोक आता पोचलेत ना, बरोबर. हा. तर काही त्यांना अगोदर समजतं मी हं. त्यावेळी नाटक त्यावेळी केलेलं आहे. पोचलेला होता. म्हणजे ते. माझी जुन्या लोकांमध्ये अजून पण मला आठवण काढतात माझे. आता माझे मिस्टर पण त्याची कुडाळच्या कुठच्या तरी गावात गेलेले, तिथे पण ते चौकशी करत होते. ती तारकर्लीवरची एक नमिता टिकम म्हणून मस्त गायची, आणि माझे दशावतारी सुद्धा माझे फॅन असायचे. म्हणजे आम्ही ह्याला नाटक वालावलीला वगैरे करायचो ना, माझी गाणी ऐकायला तिथे यायची आणि गाणी लिहून काढायची, कारण मी प्रत्येक नाटकाला वेगवेगळी गाणी हा. माझी असायची ना, त्यामुळे ती मी तिकडची इकडे, इकडची तिकडे. मग ते लोक ती गाणी लिहून माझी बरीच गाणी अशी त्या आपल्या दशावतारामध्ये मला घ्यायची. हा, हा. हा, कारण एक असं एक किस्सा झालेला वालावलीला, की माझे मिस्टर तिथे देवळात झोपलेले आणि माझं नाटक चालू होतं तिथे. तर काहीतरी असं नाटकाचं नाव आता लक्षात नाही माझ्या. तर तो दशावतारी कलाकार बसलेला, आणि हे मुद्दाम कशा म्हणतात, कोण आहे त्या गाता खैसून हाडल्याने नटी, अशी बोलली. हं. तर ते त्याला बोलला, ओ तुम्ही गप्प राहा, आम्ही एवढं लांबसून येलो त्या बाईंचं नाटक बघू, मस्त ते गातात बघा किती छान, आमका खूप आवडतं, त्यांची छान छान गाणी अरे असतात. वा. तर तुमका नाही बघूचं ना, तर तुम्ही जावा आता, नाही तर मी तुमका भाई बोलवतले माणसाने असून घेऊन घालवतले. तर ते असे म्हणजे ते मुद्दाम कळ काढत होते त्याची. पण असं ते म्हणाले म्हणजे ते बघायला आलेले एवढं लांबून. ही तर खरी हा. तुमच्या कलेची पोच पावती म्हणायला हरकत नाही हो. ताई. आणि मला हे नंतर सांगतात ना, असं हं. एक भडकलं हा दशावतारी तुझं नाटक बघू केलेलं लांबचं. हं. म्हणजे त्याने असं सांगितलं मला पण खूप बरं वाटलं, की आपले पण कोणतरी चाहते बरोबर आहेत. आहे, चाहते आहेत fan. ताई आता शेवटचा प्रश्न विचारतो. हं. आता तुमचा नाट्य क्षेत्रातला अनुभव प्रदीर्घ आहे बरं. आणि सध्या मालिका म्हणा, चित्रपट म्हणा, यामध्ये सुद्धा तुम्ही मुसाफिरी करतात. हो, हो. अनेक नामवंत कलाकारांसोबत तुम्ही काम केलेलं आहे. बरं. मग आता नवीन कलाकार या क्षेत्रात आता येऊ इच्छितात, मग बरं. त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? त्यांना मी सांगते, तुम्ही म्हणजे माझा नंबर पण देते प्रत्येकीला, किंवा जेंट्स असेल त्याला पण नंबर देते, किंवा आम्ही ग्रुप तयार केले आहेत, की त्याच्यामध्ये तुम्ही ऍड व्हा, आपले नंबर द्या. पण लोक, बरेच लोक आहेत ते नंबर पण देतात, म्हणजे देत पण नाही. आता मी त्यांना सांगितलं, बाबा उद्या काहीतरी आहे, तुम्ही येता का ऑडिशनला, तर ते पण तिथे पण यायला बघत नाही. म्हणजे असं त्यांना काय वाटतं माहितीये, घरात बसायचं आणि तिथे तुम्हाला सांगायला येणार. आज मी घरात बसले तर कोण येणार नाही. आज मी 10 ठिकाणी ऑडिशन देते. म्हणजे ऑनलाईन आता पद्धत झाली आहे. हं. ऑनलाईन किंवा आता कुडाळला असेल. आता हल्ली मी 1-2 पिक्चरचं ऑडिशन दिलं. मी सिलेक्ट पण झाले. पण तिथे गेल्यानंतर आपण सिलेक्ट होणार. एक अशी जिद्द पकडा आणि चला ना. पण लोकं यायला बघत नाही मेन म्हणजे. म्हणजे त्यांना वाटतं की घरात राहायचं म्हणजे आपल्याला असं तसं नाही होत. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. नाही, खरं आहे. बरोबर. म्हणजे आज रंगदेवतेने इतकी माझ्यावर कृपा केली आहे. मी म्हणजे माझ्या लहान मुलाला 1 महिन्याचं मूल घेऊन सुद्धा मी ओली बाळंतीण म्हणतात ना, तसं म्हणजे नवरा माझा बरोबर आणि त्याला त्याच्याकडे मुलाला देऊन मी स्टेजवर चढायची. अक्षरशः तो 3 तास नाटक, 4 तास नाटक झाल्याच्या नंतर मी त्याला माझे दूध द्यायचे इतकं. म्हणजे अशी परिस्थिती असून सुद्धा मी खडतर प्रवास केला. त्याच्यानंतर एक गोष्ट सांगते, की माझं ॲक्सिडेंट झालेलं हळदीला. तर मी डायरेक्ट कोमामध्ये गेलेली. अरे वा. तर मला बांबोळीला ॲडमिट केलं आणि सलग दसऱ्याची नाटकं चालू होती, नवरात्रीची. तर 9 नाटकांमध्ये माझे तिथेच जवळ-जवळ माझे 8 दिवस तिथे गेले. म्हणजे 9 आणि 10वी माळ होती ना, ती मांजऱ्याला नाटक होतं. हं. तर 10व्या माळेला ते लोकं तिथे मला भेटायला आले 8व्या दिवशी, आणि 8 पूर्ण दिवस 8 दिवस झाले आणि ते आले ना तिथे मला भेटायला. तर ते माझी कंडिशन बघतात आणि म्हणतात, "ही नटी अशी जाग्यावर पडली आणि नाटक कधी करतली?" तर ते असे बोलतायत आणि मला त्यावेळी जाग आली आणि मी म्हटलं, "तुमचं नाटक आहे ना? मी करणार आहे हां. मी येणार बरोबर." ते लोकं असे रडायला लागले. म्हणतात, "ही बघ काय म्हणतात, बेडवर आहे ही हं. आणि का अजून नाही सुधा आणि ही नाटक काय करणार?" तर मी मी उठली अक्षरशः आणि त्यांना तर तुमचं नाटक करणार मी म्हणून. 10वी माळ होती त्यांची तिथे दसऱ्या दिवशी नाटक. तर मी त्यांना सांगितलं मी करणार म्हणून. हं. आणि मग ते असे एकदम हे होऊन, आता नटी काम करावं ना आयत्या वेळेस. बरोबर. हो. 8 लेडीजचे माझ्या मिस्टरांनी कोणाकोणाला सांगून ते हे केले ना, 8 नाटकं माझी कॅन्सलच, म्हणजे मी जागेवरच ना कोमामध्ये. आणि ते गेले लोकं. तर त्यांना किती विश्वास की मी येणार म्हणून. हं. म्हणजे एवढी परिस्थिती माझी तर. आणि आम्हाला डिस्चार्ज मिळाला 9व्या दिवशी. आम्ही घरी आलो आणि घरी आलो तर
सगळं म्हणजे असं मला अक्षरशः त्यांनी केस तेलाने सगळ्याचे वाटवले ते. म्हणजे सगळं रक्त सुकून गेलेलं अरे बाप केसात. आणि ते असे जटा वगैरे वाटून मला त्यांनी ते हळू-हळू केस त्रास होत होता. कारण एवढं मला हे केलेलं डोक्याला ते माझं एवढं होल पडलेलं डोक्यात, पूर्ण चाप गेलेला आतमध्ये. आणि ते सगळं त्यांनी पट्टी वगैरे लावून ते केस असे माझे त्यावेळी तेलाने दुसऱ्या दिवशी अंघोळ करायची नाही केसावरून. मग ते असे केस माझे पुसून काढले. आणि अक्षरशः आम्ही सकाळी 6:30 वाजता निघालो इथून त्या गाडीने आमच्या, केरवडा गाडीने, आणि मांजऱ्याला जाऊन पोहोचलो. अरे वा. ते घरात सांगितलं काय डॉक्टरने परत बोलवलंय म्हणून. कारण घरात मूर्खासारखं हो, आम्हाला नाही म्हणजे सांगू शकत तुम्ही. काही ना वेड लागलाय का हो नाटक हो करायला हो. गेली. अक्षरशः मी उठून ते सगळं, आणि त्या तशी साड्या-बिड्या काय होत्या त्या घेतल्या. आणि त्यांना सांगितलं त्यांनी मिस्टरने की जास्त त्रास देऊ नका. पण नाटक 4 अंकी. ते मातीत मिसळले मोती नाटक. हा, अरे वा. अक्षरशः म्हणजे पूर्ण नाटकभर मी. आणि पहिली एंट्री झाली आणि फोकस पडल्याबरोबर मला काय समजतच नव्हतं म्हणजे डोळ्यावरती. पण पुढे बघितलं तर देवीचं दर्शन झालं. आणि मी अक्षरशः म्हणजे त्या रोलमध्ये आता पाया पण पडू शकत नाही, आणि असं केलं आणि सुरुवात केली एंट्रीला. पण ते नाटक संपेपर्यंत मला काही झालं नाही. नाटक संपलं. त्या लोकांनी माझी साडी चोळी घालून ओटी भरली. वा. म्हणजे ते अक्षरशः म्हणाले तुला देवीने आणलं आमच्या. आणि तिनेच खरं मला जाग दिली ती. कारण तिचं नाटक मी करायचं होतं म्हणून. असं म्हणजे काय ते जागर शक्तीचा म्हणतात हो ना, हो, खरी गोष्ट आहे. तो आयुष्यातला एकदम असा दुःखी क्षण होता की मला हसावं की रडावं. त्या मातेने उभं केलं मला. आणि मी ते नाटक केलं. आणि मग आम्ही घरी आलो. घरी येऊन नंतर आम्हाला सगळे भेटायला लागले. सांगतोय आम्ही नाटक केलं. सगळे आम्हाला बडबडायला लागले, "अरे काय म्हणून तिचा जीव गेला असता काय? कोमातून उठली आणि ताबडतोब तिला नेलं." ती ऐकायलाच तयार नाही. तिला करायचंच होतं. त्या देवीनेच नेलं तिला ओढून. आणि एवढं सगळं मी केलं त्या तिच्यासाठी हं. तिने मला उभं केलं. आणि त्या रंगदेवतेची साथ. आणि खूप मला साथ आज मी जी काही उभी आहे ना, तिच्यामुळे आहे. आणि खरंच तिला नतमस्तक आहे मी. कारण हे सगळं जेवढं माझं वैभव ते सगळं तिने, आणि माझी जे आज म्हणजे सगळीकडे प्रसिद्धी झाली ते तिच्यामुळे. तिच्यामुळे खरं आहे ताई. हं, हं. अगदी तुमची ही कारकीर्द आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आमच्या सगळ्या जे प्रेक्षक बघणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही प्रेरणादायी अशी तुमचं हे कार्य आहे, तुमचा हा प्रवास आहे जीवनाचा. आणि खरं तर देवीची सुद्धा तुमच्यावर खूप कृपा आहे, रंगदेवतेची कृपा आहे. आणि म्हणून आज तुम्ही या क्षेत्रात यशस्वीरित्या वाटचाल करत आहात. नक्कीच. तुमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा स्काय न्यूज स्टुडिओच्या वतीनं आम्ही खूप खूप मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि धन्यवाद. तुम्ही आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मनापासून आभार.